पण तिथून पुढे माझी राजकीय जीवनाला सुरुवात झाली। सांगायचं तात्पर्य की मला सहकार हे अतिशय जवळचं अशा प्रकारचं माझं नातं आहे। त्याच्यामुळे अनेकदा मी सरकारमध्ये असताना आमच्या विचाराच्या लोकांच्याकडे कसं खातं राहील हा प्रयत्न मी केला। मागं महाविकास आघाडीमध्ये असताना बाळासाहेब पाटलांना आम्ही सहकार मंत्री केलेलं होतं। यावेळेस देखील महायुतीमध्ये मी दिलीप वळसे पाटलांना केलं। मी त्यांना आग्रहाने सांगितलं होतं की आजच्या कार्यक्रमाला जायचं ते माझ्याबरोबर पुण्यातनं हेलिकॉप्टरने येणार होते, परंतु अचानक त्यांची तब्येत थोडी नरम झाली आणि त्यामुळं त्यांनी सांगितलं की दादा मला येता येत नाही। आणि माझ्या माहितीप्रमाणे ते पण काही काळ आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते। अशा पद्धतीनं आज काही अडचणीमुळे मुख्यमंत्री येऊ शकले नाही, उपमुख्यमंत्री येऊ शकले नाही आणि सहकार मंत्री देखील येऊ शकले नाही। त्याच्याबद्दल कृपा करून कोणी गैरसमज करून घेऊ नये अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे। सातारा जिल्ह्याची तसं बघितलं तर भौगोलिक परिस्थिती त्याच्यामध्ये अतिशय टोकाची विविधता आहे। जिल्ह्याच्या पश्चिमेला महाबळेश्वर आहे, जावळी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तर बघितलं तर अतिपावसाचे तालुके, तर पूर्वेला मान खटाव सारखे अतिशय दुष्काळी अशा प्रकारचे तालुके आणि अशा वैविध्यपूर्ण भागातल्या शेतकऱ्यांच्या कल्याणाकरता ग्रामीण भागाच्या विकासाच्या करता दूरदृष्टी असणाऱ्या तत्कालीन नेतृत्वाने आपल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही 75 वर्षापूर्वी स्थापन केली आणि त्यातून शेतकऱ्यांच्या जिल्हावासियांच्या आर्थिक विकासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली। मी पण पहिल्यापासून बघत आलेलो आहे, जसं चव्हाण साहेबांनी, जसं बाळासाहेब देसाई साहेबांनी, त्याचबरोबर किसनवीरांनी आणि रघुनाथ पाटलांनी यांनी जसे रोपटं लावलं त्याच्यात सुरुवातीला यांनीच मार्गदर्शन केलं। अनेक वर्ष ही बँक नावारूपाला येण्याच्या करता यांनी अतिशय परिश्रम घेतले। माझ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं एक आर्थिक शिस्त, मी आपल्याला सांगतो, विकास सोसायटी असो, पतसंस्था असो, कोणती आर्थिक संस्था असो, त्याही संस्था जर आर्थिक शिस्त लावली तरच ती टिकते। जरा आर्थिक गडबड झाली तर तिथं घोटाळे व्हायला सुरुवात होते आणि त्याची जबरदस्त किंमत ही माझ्या राज्यातल्या शेतकऱ्यांना मोजावी लागते। विशेषतः मी जिल्हा बँकेच्या बद्दल बोलतो। आज मला त्या बँकांची नावं घेऊन कारण नसताना बदनाम करायचं नाही, परंतु आज आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक बँका अशा आहेत की ज्या तिथल्या संचालक बोर्डांनी नीट लक्ष दिलं नाही। तिथल्या कर्मचाऱ्यांना खरं कळत असतं, अधिकाऱ्यांना कळत असतं, जर काही गडबड सुरू झाली तर पहिल्यांदा अधिकाऱ्यांनाच कळतं की इथं गडबड सुरू झाली। त्यांनी त्याच वेळेस डीडीआरला किंवा संबंधितांना लक्षात आणून दिलं तर दुरुस्त लगेच करता येतं। जर संस्था अडचणीत आली तर त्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना पण त्याची किंमत मोजावी लागते आणि नाहक आमच्या शेतकऱ्यांना पण त्याची किंमत मोजावी लागते। आज अनेक ठिकाणी पीक कर्ज मिळत नाही, अशा प्रकारच्या तुमच्या माझ्या राज्यातल्या काही जिल्हा बँका आहेत। आम्ही त्याच्यात नाबार्डच्या माध्यमातून कुठं राज्य सरकारची हमी देऊन काही ना काही मार्ग काढायचा प्रयत्न करत असतो, परंतु दुर्दैवाने तिथं जे काही नवीन नियमावली ठरलेली आहे, आखलेली आहे, त्याच्यात ते बसत नाही आणि मग अडचणी येतात। त्याकरता माझी नितीन पाटील असतील, त्यांचं संपूर्ण संचालक बोर्ड असेल, त्या सर्वांना विनंती आहे त्याला पुढे कदापि दृष्ट लागून न देण्याचं काम यांनी पण करावं आणि तुम्ही पण सभासदांनी करावं, हीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो। कारण असंच आज 75 वर्ष पूर्ण झाली, बघता बघता पुढे 100 वर्ष पूर्ण होतील, त्यावेळेस शतकोत्सव कार्यक्रम निश्चितपणे केला जाईल। त्यावेळेस सर्वांनी हजर राहावं अशी परमेश्वरची मी प्रार्थना करतो, पण काय होईल ते सांगता येत नाही, कारण काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं काही कुणाचं चालत नाही। शेवटी घडणारी घटना घडत असते, पण हे पुढे चालत राहणार। आज देखील मी ज्या वेळेस बँकांचा आढावा घेतो, सहकाराच्या बद्दलची माहिती घेतो, सगळ्या बाबतीमध्ये पहिला क्रमांक महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मिळवलेला आहे। इथं पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन दिगंबर दुर्गाडे देखील बसलेत,
त्यांचं डिपॉझिट जास्त आहे, पण बाकीची जे काही त्याच्यामध्ये टप्पे असतात त्यामध्ये आपली सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही नंबर 1 ची बँक आहे. कारण दैदिप्यमान प्रगतीमध्ये या बँकेची स्थापनेपासून तुम्ही बघितलं तर सतत अ वर्ग ऑडिटचं आहे. एनपीएचं प्रमाण 17 वर्ष शून्य आहे. असं कुठं तुम्हाला पाहायला मिळणार नाही जिल्हा बँकेमध्ये. ते ह्या जिल्हा बँकेनी यश मिळवलेलं आहे. वसुलीची टक्केवारी कायम 95% पुढे आहे आणि 100हून अधिक पुरस्कार या बँकेला त्या ठिकाणी मिळालेले आहे. दुष्काळ पडतो, आपण पण दुष्काळाला सामोरं गेलेलो आहे. कधी ना कधी नैसर्गिक संकट येतं, परंतु त्याच्यातनं पण ताऊन सुलाखून आपली बँक पुढे त्या ठिकाणी गेलेली आहे. हे आपल्याला विसरता येणार नाही. आपल्या महाराष्ट्राला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एक गौरवशाली अशा प्रकारची परंपरा आहे. ग्रामीण भागामध्ये होणाऱ्या बचतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ग्रामीण भागाचा आर्थिक विकास साधण्याच्या दृष्टीनं या बँकेची स्थापना झालेली आहे आणि या बँकेच्या जिल्ह्याच्या आर्थिक, सामाजिक, कृषी, शैक्षणिक, औद्योगिक विकासाला अतिशय मोलाची अशा प्रकारची भूमिका बजावलेली आहे. मित्रांनो, मी मधल्या काळामध्ये मी हे सगळं बघत असतो. काही कुठं अडचणी आल्या तर माझ्या परीनं पण मी मदत करत असतो. आज अमित शहा देखील सहकार मंत्री या नात्याने जेव्हा कधी काही अडचण सांगितली जाते त्यावेळेस सोडवली जाते. आजच मी तुमच्याकडे यायच्या आधी ते मुंबईत आले होते, मी त्यांना भेटलो. तुमच्यातले अनेक ऊस उत्पादक शेतकरी आल्यानंतर शिवेंद्रबाबांनी, बाळासाहेबांनी, रामराजेंनी, अनेक सहकाऱ्यांनी मला विचारलं की अजित, एफआरपीचा दर वर्षी वाढतोय पण एमएसपी वाढत नाही. मी अमितभाईंना सांगितलं की अमितभाई काही करा, परंतु आता एमएसपी वाढवा. कारण आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये चांगला भाव देण्याचा प्रयत्न करतो. शेतकऱ्यांची अपेक्षा आहे, त्याच्यातनं त्यांचा संसार आणि त्यांच्या मुलाबाळांचं भलं होत असतं. त्याकरता तुम्ही याच्यात लक्ष द्या. ते मला म्हणले, तू बघ 7 दिवसाच्या आत मी एमएसपीचा भाव वाढवून दाखवतो की नाही. ते दाखवल्यानंतर निश्चितपणे ऊसाला चांगला दर मिळाल्याशिवाय राहणार नाही, हे देखील माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मी सांगतो. मध्ये मुख्यमंत्री आलेले होते, माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला मला येता आलं नाही कारण माझे पण राज्यात दौरे चाललेले. मित्रांनो, यावेळेसचा अर्थसंकल्प सादर करत असताना सभासदांनो फार विचारपूर्वक, मला पण तुमच्यामुळं, आमदारांच्यामुळं, पक्षाच्यामुळं अर्थमंत्री म्हणून 10 वर्ष कामाची संधी मिळाली. त्या 10 वर्षामध्ये मी पण माझ्या परीनं शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असतो. शंभूराज देसाई इथं आहेत, त्यांनाही माहिती आहे की कुठलं खर्चिक बाब असेल तर सीएम डीसीएम विचारतात की हो काय करायचं. कारण राज्य तर चाललं पाहिजे, प्रगतिशील राज्य आहे, देशातलं नंबर 1चं राज्य आहे, त्याच्यामध्ये उत्पन्न चांगलं आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी पुढे चाललेलं आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांनी एक त्याला शिस्त लावून दिलेली आहे. सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे त्याची पण शिकवण त्यांनी त्या काळामध्ये दिलेली आहे. अलीकडे काही वाचाळवीर झालेत, त्यांच्याकडे लक्ष देण्यात अर्थ नाही, पण आपण सगळ्यांनी एकीकरून जातीय सलोखा ठेवला पाहिजे. आणि हे करत असताना माझ्या मनात बरेच दिवस होते, जसं इथं 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवरचा माझा शेतकरी बसलेला आहे. मला वाटायचं की त्याच्या विजेचं बिल माफ केलं पाहिजे आणि त्याला मोफत वीज दिली पाहिजे. मागे 2003ला आम्ही दिली, त्यावेळेस पण मी मंत्रिमंडळामध्ये होतो, सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते, आपल्याकडे दुष्काळ होता, 0 लाईट बिल दिलं. परंतु 2004ला पुन्हा विलासराव आले आणि ते म्हणले आपल्याला परवडणार नाही आणि पुन्हा लाईट बिल सुरू झालं. मित्रांनो, आज राज्यामधली परिस्थिती बदलली. शेतकरी बांधवांनो, आज 9,500 मेगावॉटची सोलरवर वीज निर्मिती आम्ही सुरू केलेली आहे. त्याच्यात 35,000 एकर जमीन दिलेली आहे सरकारी आणि त्यांचे टेंडर मागवले. साधारण 6-8 महिन्यामध्ये तुमच्या माझ्या राज्याला 9 ते 9,500 मेगावॉट ही सोलरवरची वीज मिळणार आहे. आपलं टेंबू, ताकारी, म्हैसाळ, जीए काटापूर, उरमोडी या ज्या काही उपसा सिंचन योजना आहेत त्याच्यावर आपलं बरंच काही अवलंबून आहे. वसना, वांगणा, कवठे केंजळ, मी आता सगळ्यांची नावं घेत नाही, विष्णुपुरी पण आहे तिथं, पुरंदर पण आहे, जनाई शिरसाई पण आहे. आम्हाला टप्प्याटप्प्यामध्ये ह्या योजना सोलरवर आणायच्या
आणि विजेचा भार आम्हाला कमी करायचा आहे. पाणीपट्टी माझा शेतकरी देतो, परंतु विजेचा भार तो त्याला सहन होत नाही. आणि त्या प्रकारे पहिल्या टप्प्यात 3, 5, 7.5च्या मोटारला आम्ही वीज माफी दिली. 14,900 जवळपास 15,000 कोटी मला बजेटमधनं ऊर्जा विभागाला महावितरणला द्यावे लागणार आहे. तशी आम्ही तरतूद केली, त्याच्यामध्ये कुठली अडचण येऊन दिली नाही. पण मी आज तुम्हाला सांगतो, तुमची बरेच वर्षाची मागणी आहे माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी वर्गाची. आम्हाला निम्मा आठवडा दिवसा, निम्मा आठवडा रात्री वीज नको, पाहिजे ती दिवसा पाहिजे. तेही काम 6 ते 8 महिन्यांनी तुम्हाला सगळ्यांना दिवसा सूर्य उगवल्यावर वीज मिळेल, सूर्य मावळल्यावर वीज बंद तुमची शेतीपंपाची होईल. 8.5 लाख पंप, 24,000 कोटीची तरतूद केली. इथून पुढे ज्या शेतकऱ्याला वीज पंप पाहिजेत त्याला सोलरवर चालणारे वीज पंप आम्ही देणार आहे. आम्हाला त्यांचा त्रास, बोजा कमी करायचा आहे. आता आम्ही कांदा निर्यात बंदी आम्ही सगळ्यांनी महायुतीनं प्रयत्न केला, केंद्राने ती उठवली. भातावरची बासमतीची बंदी त्या ठिकाणी उठवली. आज सोयाबीन, कापूस, ऊस याला भाव कसा मिळेल ह्याबद्दलचं आमचं नियोजन आहे. या सगळ्याच्या संदर्भात कुठल्याही परिस्थितीमध्ये माझा शेतकरी जगला पाहिजे. आपण तर 0% व्याजाने पीक कर्ज घेता, परंतु महाराष्ट्रातल्या कितीतरी बँका 0% व्याजाने पीक कर्ज देऊ शकत नाही. आपण फार साताराकर भाग्यवान आहात. अर्थात तुम्ही चांगले संचालक बोर्ड निवडून देता म्हणून तुम्ही भाग्यवान आहात. आणि हे सातत्य सतत टिकवा. तुम्हाला कळलं पाहिजे, कारण काही बँका एवढ्या नंबर 1च्या होत्या पण त्या रस्ता तळाला गेल्या. तशा पद्धतीनं कदापि आपल्या बाबतीमध्ये होता कामा नये. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, बाळासाहेब देसाई, रघुनाथराव पाटील आणि किशोरवीर आबा यांनी ज्या उद्देशाने हे मुहूर्तमेढ रोवलेली आहे तेवढ्याच तडफेनी आपल्याला त्याला पुढे त्या ठिकाणी घेऊन जायचंय आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या सगळ्यांचं भलं करून घ्यायचंय. बँकेने आपुलकीची सेवा देताना चांगल्या बँकिंग सुविधा देण्याच्या करता सतत ही बँक प्रयत्नशील आहे. कर्ज पुरवठ्याच्या बाबतीत नाविन्यपूर्ण योजना ह्या आखल्या गेल्या पाहिजेत, तेही आता तुम्ही त्या बाबतीमध्ये करताय. मला बहुतेक नितीन पाटलांनी केला असेल परंतु मला आठवत नाही. महिलांच्यासाठी झिरो बॅलन्स सेव्हिंग खात्याची सुविधा द्यावी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण दिलेली आहे म्हणतात, कारण आम्ही महिलांना 46,000 कोटी रुपये दरवर्षी त्या गरीब महिलेला ज्यांचं 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे त्या सगळ्यांना देणार आहे. शेतकरी बांधवांनो, सभासदांनो, यावेळेस महायुतीच्या सरकारने निर्णय घेत असताना जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार केला नाही. सर्व समाजाला, शेतकऱ्यांना 5, 7.5 आणि 3ला मोफत वीज दिलेली आहे. तुम्ही म्हणाल नुसतं सांगताय, 8 ते 10 दिवसाच्या आत तुम्हाला तुमचं बिल, मागची बाकी 0, आजची बाकी 0, पुढचं बिल 0 असं बिल तुम्हाला देणार. मुख्यमंत्र्यांचं, उपमुख्यमंत्र्यांचं, माझं आणि मंत्रिमंडळाचं ठरलेलं आहे. तशा पद्धतीनं बिलाच्या सॅम्पल पण आमच्याकडे आलेलं आहे. त्याकरता काळजी करू नका. आणि ह्या तात्पुरत्या योजना नाहीत, ह्या लॉंग टर्मच्या योजना आहेत. त्याच्या संदर्भामध्ये या योजना देणाऱ्यांना पुढच्या काळामध्ये कुणाला संधी द्यायची, कुणाला संधी नाही द्यायची, हा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला अधिकार दिलेला आहे. त्या अधिकाराचा वापर माझ्या मायमाऊली इथं बसल्यात, माझ्या बहिणी इथं बसल्यात, त्यांनी पण चांगल्या पद्धतीनं करा. आणि माझे बांधव पण इथं आहेत, त्यांनी पण चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी करावा. म्हणजे पुढेही 5 वर्षाच्या करता या योजना चालू राहण्याचा शब्द या अमृत महोत्सवाच्या सांगता समारंभाच्या निमित्तानं मी या ठिकाणी देतो. आपण त्याबद्दल काळजी करू नका. आम्हाला पण अनेक प्रकारचा अनुभव आहे. शेवटी संस्था कशा चालल्या पाहिजेत, माझ्याही भागातल्या संस्था, तुम्ही साखर कारखाने घ्या किंवा तुम्ही जिल्हा बँक घ्या किंवा कुणा इतर संस्था घ्या, आम्ही अतिशय चांगल्या संस्था चालवण्याचा प्रयत्न करतो.
आमच्या 2 कारखान्यांनी काय भाव दिलेत तेही तुम्ही बघितलेले आहेत. ते भाव तुम्हाला सांगून मी यांना कुणाला अडचणीत आणत नाही, परंतु या पद्धतीनं माझ्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे. माझ्या बांधवांच्या करता परवाच्या कॅबिनेटला आम्ही निर्णय घेतला की दूध उत्पादक शेतकऱ्याला जो दर मिळतोय तो कमी मिळतोय. 5 रुपये लिटरला आम्ही अनुदान वाढवलं. आज 1 ऑक्टोबर 2 ऑक्टोबर कालपासून शेतकऱ्यांनो 1 ऑक्टोबरच्या दुधाला देखील तुम्हाला मिळणाऱ्या दरापेक्षा 7 रुपये अनुदान हे सरकारकडनं जास्त देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. चांगला व्यवसाय करा, चांगला धंदा पाणी करा, चांगली काळ्याची सेवा करा. पाण्याच्या बद्दल देखील अतिशय महत्वाचे निर्णय आम्ही घेतलेले आहेत. ते सांगून मी आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही. कधीतरी संधी मिळाली तर ते पण सांगण्याचं काम करेल, कारण आता पुढं 2-1.5 महिने हेच काम आम्हाला करायचंय. बाकीचं सहकार हा आपल्या राज्याच्या विकासाचा पाया आहे. तो पाया आपण टिकवला पाहिजे. स्पर्धेचं युग आहे. परदेशी बँका, परराज्यातल्या बँका, परजिल्ह्यातल्या बँका, परतालुक्यातल्या बँका, अशा अनेक बँका अनेक ठिकाणी उघडू शकतात आणि त्या स्पर्धा करू शकतात. त्यावेळेस माझी नावाजलेली सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी घोडदौड आहे ही अशीच राहण्याच्या शुभेच्छा या अमृत महोत्सवाच्या सांगता समारंभाच्या निमित्तानं देतो. त्या बँकेमध्ये काम करत असताना मला आवर्जून आज स्वर्गीय लक्ष्मणराव तात्या पाटील, स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले साहेब, स्वर्गीय विलास काका पाटील यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मी त्यांचं स्मरण करतो, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अनेकांची नावं घेता येतील, परंतु या बँकेच्या एकंदरीत नंतरच्या वाटचालीत यांनी फार महत्वाची भूमिका बजावली आणि त्या बँकेची शिस्त ही कुठेही बिघडू न देण्याचं काम केलं. ज्यावेळेस आपली इमारत आतल्या बाजूला होती त्याही काळामध्ये विलास काकांच्या नेतृत्वाखाली ही बँक कशी चाललेली आहे ते मी स्वतः संचालक यांना त्यांनी अनुभवलेलं आहे. अभयसिंहराजेंनी पण सहकार मंत्री या नात्याने अतिशय मनापासून या बँकेला भरभरून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि लक्ष्मणराव तात्यांचा स्वभाव तर आपल्याला सगळ्यांना माहितीच होता, अतिशय सडेतोड अशा प्रकारचा स्वभाव. परंतु संस्थेच्या बाबतीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज तात्या करायचे नाहीत आणि त्याच्यामुळं त्यांच्या आठवणी आल्याशिवाय राहत नाही, हेही मी आपल्या सगळ्यांच्या समोर नमूद करतो. आज मागे आमचे शिवेंद्रबाबांनी पण अनेक वर्ष चेअरमन म्हणून इथं काम केलेलं आहे, चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. आज आमचे खासदार नितीन पाटील करतायत. आमचे तिथं मनापासून त्यांना आशीर्वाद देण्याचं काम त्या बाबतीमध्ये इथं चाललेलं आहे. हे पण मी कदापि त्या ठिकाणी विसरू शकत नाही, कारण मी बघत असतो की फार बारकाईनं लक्ष स्वतः रामराजे नाईक निंबाळकर साहेबांचं तिथं असतं. तुम्ही सगळ्यांनी मिळून अशाच पद्धतीनं त्या बँकेची वाटचाल पुढे त्या ठिकाणी चालू ठेवावी. जिथं कुठं आमच्यासारख्या कार्यकर्त्याची थोडी बहुत कधी मदत लागली तर केव्हाही अशा पद्धतीनं मदत करायला आम्ही तयार आहोत. अमृत महोत्सवाच्या सांगता सोहळ्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा मी तमाम माझ्या सभासदांचं, तमाम माझ्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या पंच कमिटीचं, तिथल्या सगळ्या माझ्या सभासदांचं, सचिवांचं, तसंच बँकेचे सीईओ, बँकेची सगळी त्यांची टीम आणि संचालक बोर्ड या सर्वांचं अभिनंदन करतो. आज अमृत महोत्सवाची सांगता झाली असली तरी उद्यापासून आपली शतक महोत्सवाच्या दिशेने वाटचाल सुरू होणार आहे. त्यासाठी देखील आजच बँकेला आणि आपल्याला सगळ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. धन्यवाद आदरणीय अजितदादा.